मुंबई महानगरपालिकेसाठी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं चांगलीच कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवारांची राष्ट्रवादी प्रत्येक सोमवारी मुंबई महानगरपालिकेतल्या एका मुद्द्यावर आंदोलन करणार आहे। पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीमध्ये वरिष्ठांकडून फुटपाथ, आरोग्य, पालिकेच्या शाळा, झोपडपट्ट्यांचा मुद्दा आणि वाहतूक व्यवस्था या मुंबईकरांशी निगडीत अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। पक्षाच्या वतीनं प्रत्येक वॉर्ड निहाय काम करण्यासाठी पालक नेता नेमण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई पालिका परिसराच्या अनुषंगाने जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे आता शरद पवारांची राष्ट्रवादी फोकस करणार आहे आणि दर सोमवारी एका मुद्द्यावर आंदोलन देखील केलं जाणार आहे। अत्यंत आक्रमकपणे आता मुंबई पालिका निवडणुकांना सामोरं जाण्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ठरवल्याचं दिसतंय आणि त्याच दृष्टीनं मोर्चे बांधणी सध्या केली जाते। शरद पवारांची राष्ट्रवादी प्रत्येक सोमवारी मुंबई पालिकेतल्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आता आंदोलन करणार असल्याची माहिती मिळते। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। मीनाक्षी, निश्चित अजिंक्य, आपण पाहतोय की शरद पवारांच्या पक्षाकडनं मुंबई महापालिकेसाठी कंबर कसली गेलेली आहे। निवडणुका तोंडावरती आहेत आणि त्यापूर्वीच आपण पाहतोय की सूचना ज्या आहेत त्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। पक्षाच्या वतीनं प्रत्येक सोमवारी मुंबई महानगरपालिकेतील एका मुद्द्यावरती आंदोलन करण्यात येणार असल्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। एकूणच आपण पाहतोय की पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज आणि उद्या पार्टी ऑफिसमध्ये आपण पाहतोय की सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये जे पदाधिकारी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे। आजच्या बैठकीमध्ये विशेषतः वरिष्ठांकडून फुटपाथ, आरोग्य, पालिकेच्या शाळा, झोपडपट्ट्यांच्या मुद्द्यावरती आणि वाहतूक व्यवस्थेवरती या सगळ्या मुद्द्यांना घेऊन फोकस करायचं आहे आणि या संदर्भात आपण पाहतोय की सूचना ज्या आहेत त्या आजच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत। पक्षाच्या वतीनं प्रत्येक वॉर्डमध्ये निहाय काम जे आहे ते करण्यासाठी पालक नेता नेमण्यात देखील येणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे आज आणि उद्या पार पडणाऱ्या बैठकीमध्ये ह्या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या वरिष्ठांकडून देण्यात येणार आहे। सध्या तर आपण पाहतोय की यंदा महाविकास आघाडी म्हणून लढायचं की वेगळा निर्णय घ्यायचा याबाबत देखील बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। त्यामुळे आज उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई यांची आज बैठक पार पडलेली आहे। तर उद्या आपण पाहतोय दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबईची बैठक पार पडणार आहे। त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये आणखीन काही सूचना दिल्या जातात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ठीक आहे मीनाक्षी, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।